नमस्कार, वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅट सिरीज. आज आपण चॅम्फर टूलचा यूज बघणार आहोत. त्यासाठी सिलेक्ट द स्केच, देन सिलेक्ट द प्लेन अँड ओके. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फिलेट टूल बघितला, ज्यात कॉर्नर कर्व मध्ये कन्वर्ट होत होते. या व्हिडिओमध्ये आपण चॅम्फर टूल बघणार आहोत, ज्यामध्ये 90 डिग्री शार्प कॉर्नर स्लॅन्ट एज मध्ये कन्वर्ट होतो. तर बघूया आपण चॅम्फर टूलचा यूज. फर्स्ट मी रेक्टँगल टूल सिलेक्ट केला, एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतला. ओके, देन ज्या ठिकाणी तुम्हाला चॅम्फर द्यायचा आहे त्या दोन लाईन सिलेक्ट करा. आता मी चॅम्फर टूल सिलेक्ट केला. या ठिकाणी मला या दोन्ही ठिकाणी चॅम्फर द्यायचा आहे. मी फर्स्ट लाईन सिलेक्ट करते, देन सेकंड लाईन सिलेक्ट करते आणि या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स आणि अँगल मेन्शन केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही हवी ती डिस्टन्स आणि हवा तो अँगल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी 80 mm डिस्टन्स घेतला आणि 45 डिग्रीचा माझा अँगल आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता शार्प कॉर्नर चॅम्फर दिल्यानंतर स्लॅन्ट एज मध्ये कन्वर्ट झाला आहे. मेकॅनिकल पार्ट्स मध्ये शार्प एजेस काढण्यासाठी आणि सेफ्टीसाठी चॅम्फर टूल खूप युजफुल आहे. आय होप तुम्हाला फिलेट टूल आणि चॅम्फर टूल या दोघांमधला डिफरन्स नक्की समजला असेल. फिलेट टूल मध्ये कॉर्नर राऊंड कर्व मध्ये कन्वर्ट होतात आणि चॅम्फर टूल मध्ये कॉर्नर स्लॅन्ट एज मध्ये कन्वर्ट होतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण मॉडिफाय टूल्स शिकणार आहोत, म्हणजेच स्केचला मॉडिफाय कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.